आणि त्यानंतरची सेकंड डिश आहे स्टीम कोलॅकॅशिया लीफ रोल, म्हणजेच आपली मराठमोळी आळूची वडी. आणि त्याच्या पुढे आहे हे आपलं मँगो श्रीखंड आणि आपल्या महाराष्ट्राची शान आपली लाडकी पुरणपोळी. सर, तुम्ही हे पदार्थ टेस्ट करावेत अशी आमची इच्छा आहे. शुअर. फॅन्टॅस्टिक. या सगळ्या डिशेसना घरच्या जेवणाची चव आहे. आय रिअली लाईक इट. आणि स्पेशली पुरणपोळी. सर, म्हणूनच या सगळ्या पदार्थांना घेऊन आमचे एक प्रपोजल आहे. तुमची परमिशन असेल तर ते प्रेझेंट करण्यासाठी मी एका खास व्यक्तीला बोलवू शकतो का? खास व्यक्ती? शुअर. हीरा, सगळं सेट आहे. ऑल द बेस्ट. सो मिस्टर अभिराम जहागीरदार, सगळ्यात आधी मला सांगा, आपण जेव्हा एखाद्या 5 स्टार मध्ये जातो तेव्हा आपली ठरलेली ऑर्डर काय असते? पंजाबी डिशेस, बटर चिकन, बटर पनीर, नान, छोले, दाल मखनी, नाहीतर चायनीज, बरोबर? पण तुम्ही आता जे पदार्थ टेस्ट केलेत ना, ते आपल्या महाराष्ट्रात सगळ्यांच्या अगदी आवडीचे पदार्थ आहेत. पण हे जे मला असं वाटतंय की हे सगळे पदार्थ कुठेतरी मागे पडत चालले. म्हणजे बघा ना, आपल्याला पंजाबी, चायनीज किंवा साऊथ इंडियन हे अगदी सगळीकडे मिळतं, पण आपली मराठमोळी कोथिंबीर वडी, अळूवडी, थालीपीठ हे मिळतं का सगळीकडे? आणि म्हणूनच जेव्हा एखादा मराठी माणूस 5 स्टार मध्ये जातो तेव्हा त्याला पंजाबी किंवा चायनीज किंवा तत्सम काहीतरी ऑर्डर करावं लागतं. आणि म्हणूनच मग ते 5 स्टार आणि त्यातला सगळा भुपकेपणा त्याला परका वाटतो. मला काय वाटतं माहितीये का, आपण जर असे महाराष्ट्रीयन पदार्थ आपल्या मेन्यूमध्ये इन्क्लूड केले